लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे माझे वडील आहेत। महायुतीमध्ये त्यांनी ही निवडणूक लढवली आणि त्यानंतर मी ज्या सर्कलचं प्रतिनिधित्व करते वडेपुरी सर्कल, त्या वडेपुरी सर्कलमध्ये एका गावामध्ये साहेबांनी चिखलीकर साहेबांनी 1.25 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगीचं माझं ते वक्तव्य आहे आणि माझं वक्तव्य अर्धवट दाखवण्यात आलेलं आहे। ते वक्तव्य जर आपण पूर्ण ऐकलं तर आपल्याला लक्षात येईल की मी असं बोलले की भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझं तसं बोलणं पण झालेलं आहे आणि पक्षश्रेष्ठींनी भारतीय जनता पार्टीचं जिल्हा परिषदेचं तिकीट मला देण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मी भाषणात ते सुद्धा बोलले, पण तो भाग वगळण्यात आला आणि नको तो भाग पुढे आणून काहीतरी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे। मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आणि लोकांच्या भावना होत्या आणि त्यामुळे मी सांगितलं की समजा युती झाली आणि काही कारणाने भारतीय जनता पार्टीचं तिकीट मला मिळालं नाही तर घड्याळ बांधायला, मी लोक भावना समजून त्या ठिकाणी हे वक्तव्य केलेलं आहे। मी आजही भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे। ज्यांनी कुणी ही क्लिप केलेली आहे त्यांनी ती क्लिप पूर्ण दाखवणं हे अपेक्षित होतं। मी जरी चिखलीकर साहेबांची मुलगी असले तरी पण भारतीय जनता पार्टीची एक निष्ठावान कार्यकर्ता आहे। मी भारतीय जनता पार्टीचं काम सातत्याने करत असते, करत राहील हे मी आवर्जून सांगते। नांदेडमध्ये नव्यानेच भाजपमध्ये आलेल्यांनी हे अशा पद्धतीचे आदर्श प्रयत्न थांबवावेत ही विनंती सुद्धा मी या निमित्ताने करणार आहे।